अनेक आपलं सर इतर असेल आता कोणीसुद्धा असेल याच्याबद्दल 200 वर्ष जुना टीम मेंबर आहे जो फुलपाखरांवर खूप कारवाई या निमित्ताने मला मिडर्सच्या फॅमिलीचा एक भाग होता आलं याचं मला खूप कौतुक वाटतं आहे कारण हे फक्त वाईल्डलाईफ एक्झिबिशन नाही आहे तर ह्या बरोबरीने जो एक अवेअरनेसचा एक विडा उचलला आहे मिडर्सनी तो खूप महत्त्वाचा आहे आणि आपली वाईल्डलाईफ आपलं पर्यावरण आपण कशा पद्धतीने वाचवलं पाहिजे त्यासाठी काय काय करता येऊ शकतं ह्यासाठी मिडर्स जी मेहनत घेत आहे ती खरंच कौतुकास्पद आहे आणि मला वाटतं की ह्यावरून ह्या एक्झिबिशनमुळे लोक जितकी जास्त इन्स्पायर होतील तेवढं चांगलं आहे कारण वाईल्डलाईफ फोटोग्राफीसाठी जेव्हा तुम्ही जंगलात जाता तेव्हा ते जंगल तुम्हाला प्रेमात पाडल्याशिवाय राहत नाही आणि त्या निमित्ताने तुम्ही जंगलाबद्दल जास्त जागरूक होता जास्त केअरफुल होता सो मिडर्स आणि ह्या सर्व वाईल्डलाईफ फोटोग्राफर्सचं खूप पुन्हा कौतुक आणि 3, 4 आणि 5 मार्चला नेक्सस वेस्ट एंड मॉल औंधला हे एक्झिबिशन आहे सो नक्की या आणि या वाईल्डलाईफ फोटोग्राफीचा त्या फोटोग्राफर्सचा आणि मिडर्सचा ह्या संपूर्ण एक्झिबिशनबद्दलचा जो काही अनुभव आहे तो तुम्ही पण अनुभवा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. काही डॉक्युमेंटरी करतो खरं तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या इथे खूप चांगला स्कोप आहे. अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी हे वाईल्डलाईफ फोटोग्राफ्सचं एक्झिबिशन आम्ही इथे ऑर्गनाईज केलं आहे. थोडंसं आमच्या कंपनीबद्दल सांगतो. आमची कंपनी मिडर्स आहे. आम्ही इको टुरिझम कंपनी आहोत आणि आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधनं म्हणजे आमचे वाईल्डलाईफ कॅम्प्स असू किंवा आमचे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज असू द्यात यातनं आम्ही नेहमी पर्यावरणाच्या प्रेमात लोकांना पाडण्याचा प्रयत्न करतो. तर त्यासाठीच ही अवेअरनेस माझ्या मते आमच्यामध्ये खूप गरजेची आहे. त्यामुळे आम्ही भारतातल्या आमच्या सोशल मीडिया पेजेसवरनं भारतातल्या सगळ्या फोटोग्राफर्सना आवाहन केलं की तुमचे फोटोज कॉन्ट्रीब्यूट करा आणि आमच्या सिलेक्शन टीमने काही फोटोज शॉर्टलिस्ट केलेत आणि त्याची आम्ही रेलेव्हंट इन्फॉर्मेशन देऊन आम्ही इकडे ते लावलेले आहेत. या एक्झिबिशनचा हेतू हाच की ह्या जागतिक पर्यावरण दिवस ह्या ओकेजनच्या निमित्ताने आम्ही एक लोकांमध्ये अवेअरनेस स्प्रेड करण्याचा प्रयत्न आम्ही याच्यातनं करतो. सगळ्या लोकांना आपल्याला घेऊन जाणार आहे असं स्वरूप आम्हाला मिडर्सचं करायचं होतं हे आम्हाला क्लिअर होतं. किंवा डोंगर दऱ्यांमध्ये घेऊन जाणारी एक संस्था असं एक मर्यादित स्वरूप मिडर्सचं भारतामध्ये येईल किंवा जे किरणमध्ये होतात तसं अतिशय सुंदर प्रदर्शन आणि सगळी तरुण मुलं आहेत. देसाई स्वतः आणि त्यांच्याबरोबर ह्या तरुण मुलांनी हे प्रदर्शन भरवलेलं आहे. खूप आनंद आहे की हे सगळे लाईव्ह फोटोग्राफ्स आहेत. हे काही CC कॅमेरे लावून केलेले फोटोग्राफ्स नाही आहेत. त्याच्यामुळे त्याचा विशेष आनंद आहे. याच्यामध्ये अगदी आवर्जून उल्लेख करावा ते म्हणजे एक फ्लेमिंगोचं एक चित्र आहे की जिथे आपल्याला ते वाटतच नाहीत की हे फ्लेमिंगो जवळ गेल्याशिवाय हे फ्लेमिंगो आहेत म्हणून. आऊल्सचे खूप सुंदर सुंदर पिक्चर्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं एकतर अगदी झाडाच्या रंगाचा आणि आकाराचा आऊल हा अतिशय सुंदर फोटो आहे. बाकी प्राण्यांचे तर फोटो सुंदर आहेतच प्रश्नच नाही. तर त्यामध्ये माझे हे 2 फोटोज जे आहेत फुलपाखरांचे वरचा आपण बघतो तो आहे कॉमन मॅप आणि खालचा जो आहे तो महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन. तर याचे 2 फोटोज आहेत. मी पुणे शहर आणि इतर परिसरात जंगलांमध्ये फुलपाखरांचे फोटोज काढतो आणि फोटोज काढता काढता मला असे काही कमाल मोमेंट्स निसर्गात आणि जंगलात बघायला मिळतात जे मी नेहमी टिपतो आणि हे टिपलेले काही फोटोज मी या एक्झिबिशनमध्ये सबमिट केलेले आहेत.
ऑदर्समध्ये पण खूप छान आहे. त्याच्यामध्ये टायगर, लायन्स आणि जे आपण कधी रेअर फोटोज आपण कधी बघितले नसतील तर ते इथे फोटोग्राफी त्यांनी केलेली आहे. तर खूप बघण्यासारखं आहे. प्रत्येकाने येऊन बघावं ती, ही अशी माझी अपेक्षा आहे.